नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, आपण तुम्हाला माहिती आहे की 300 IMP टॉपिक कव्हर करत आहोत आणि या 300 IMP टॉपिक मध्ये त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल। चला मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत, घटना दुरुस्ती। नाव टाकायचे, घटना दुरुस्तीच्या बाबतीत डिस्कस करणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त व्हॅल्यू असते। पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात, कशावर मित्रांनो? घटना दुरुस्तींवर। या संविधान संशोधन म्हणूया आपण त्याला, काय म्हणतो? संविधान संशोधन म्हणतो। चला, नाव टाकायचं मित्रांनो, याच्यावर सुरुवात करणार आहोत। पहिली क्वेश्चन समजून घ्या, पहिले 3 पॉइंट समजा मित्रांनो। घटना दुरुस्ती किंवा संविधान संशोधन कशावर केलं जातं, म्हणजे घटना दुरुस्ती कशी केली जाते? घटना दुरुस्ती करण्यासाठी 3 मार्ग आहेत मित्रांनो आपल्याकडे। घटना दुरुस्ती करण्यासाठी किती मार्ग आहेत? 3 मार्ग आपल्याकडे आहेत मित्रांनो। पहिला मार्ग आहे साधारण बहुमताने। पहिला मार्ग कसा आहे मित्रांनो? साधारण बहुमताने। पहिला मार्ग कोणता आहे मित्रांनो? साधारण बहुमत। दुसरा मार्ग आहे विशेष बहुमत, दुसरा मार्ग आहे विशेष बहुमत आणि तिसरा मार्ग आहे मित्रांनो विशेष बहुमत प्लस अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांचा समावेश। या अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांचा मान्यता, याला काय म्हणतात? संविधान संशोधन करण्यासाठी आपल्याकडे किती मार्ग आहेत मित्रांनो? 3 मार्ग आहेत। लक्षात येतंय मित्रांनो? चालायचं मग संविधान संशोधन करण्यासाठी जर आपल्याकडे 3 मार्ग असतील तर त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हॅल्यू ठेवतो मित्रांनो, कलम 368 मध्ये, कलम 368 मध्ये साधारण बहुमत येत नाही। याचा समावेश कलम 368 मध्ये होत नाही। तर कलम 368 मध्ये 2च प्रकारचा समावेश होतो। कलम 368 मध्ये किती प्रकारच्या घटना दुरुस्तींचा समावेश होतो मित्रांनो? 2 प्रकारच्या घटना दुरुस्तींचा समावेश होतो। मग कोणकोणत्या आहेत? विशेष बहुमत आणि विशेष प्लस बहुमत, विशेष बहुमत प्लस अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची संमती। या 2 गोष्टींचा समावेश आपल्याला कशामध्ये होतो मित्रांनो? कशामध्ये होतो? कलम 368 मध्ये होतो। मग लक्षात ठेवायचे, घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या कलमाने केली जाते? सो घटना दुरुस्ती कोणत्या कलमाने केली जाते मित्रांनो? कलम 368 नुसार केली जाते। कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 368 नुसार केली जाते। महत्वाचं काय मित्रांनो? लक्ष द्या। आता काय महत्वाचं आहे? आता साधारण बहुमताने पास होणारी जी घटना दुरुस्ती असते किंवा साधारण बहुमताने पास होणारे जे विधेयक असतं, त्या विधेयकासाठी गणपूर्ती लागते मित्रांनो 10%। गणपूर्ती म्हणजे काय बरं? कमीत कमी त्या दिवशी तेवढे लोक उपस्थित असावे, तरच त्या दिवसाचं कामकाज काय होतं? चालतं। याला काय म्हणतात मित्रांनो? गणपूर्ती। याला काय म्हणतात? गणपूर्ती। मग कमीत कमी संविधानामध्ये 10% लोक उपस्थित असावे, आपल्या पार्लमेंटमध्ये 10% लोक उपस्थित असावे, लोकसभा आणि राज्यसभा मिळून। कधी कधी तुम्हाला असं पण येणार 1/10 पण येणार। सो दोघांचं मिनिंग काय होतं मित्रांनो? एकच होतो। सो 10% लोक कमीत कमीत प्रेझेंट असावे, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत जी सदस्य संख्या आहे तिच्या 10% लोक काय असावे मित्रांनो? प्रेझेंट असावे। त्याच्यानंतर जे लोक असतील ते त्या संविधानात त्या मतदान म्हणजे त्या विधेयकाच्या बाजूने 1/2 yani 50% लोकांनी काय केलं पाहिजे? मतदान केलं पाहिजे मित्रांनो। काय केलं पाहिजे? मतदान केलं पाहिजे। म्हणजे 50 म्हणजेच पहिली गोष्ट 10% लोक उपस्थित असावे आणि 50% लोकांनी काय करावं? मतदान करावं। एक गोष्ट समजून सांगतो मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून। सपोज आपल्या संविधानात 100 लोक असतील, 100 नाही आहेत पण समजावण्यासाठी सांगतोय, 100 लोक नाही आहेत पण समजावण्यासाठी सांगतोय। चालायचं मित्रांनो? यस, गुड मॉर्निंग मॅम। मग बघा, तर 100 लोक आहेत, 100 लोकांपैकी कमीत कमी 10 लोक प्रेझेंट पाहिजे, म्हणजे 10 लोक प्रेझेंट पाहिजे आणि 10 लोकांपैकी अर्ध्या लोकांनी मतदान केलं पाहिजे, म्हणजेच 5 लोकांनी मतदान केलं पाहिजे, तर ते विधेयक काय होणार? पास होणार। समजतंय? हे एक्झाम्पल सहित सांगितलं। बघा मित्रांनो, जर साधारण बहुमताने पास होणाऱ्या विधेयकाबाबतीत जर विचार केला तुम्ही, जर ते लोकसभेत गेलं, राज्यसभेत पास नाही झालं, राज्यसभेत गेलं, लोकसभेत पास नाही झालं, तर काय होतं मित्रांनो? काय होतं की याचं प्रावधान आहे, कशाचं? संयुक्त बैठकीचं प्रावधान आहे। संयुक्त बैठक म्हणजे काय? सेंट्रल हॉलमध्ये एक बैठक भरते मित्रांनो, लक्ष द्या। सेंट्रल हॉलमध्ये एक बैठक भरते। त्या बैठकीत महत्वाचं कारण काय असतं? एक मध्ये सेंट्रल हॉल आहे, एका बाजूला लोकसभा आहे, एका बाजूला राज्यसभा आहे, दोघांच्या मध्ये सेंट्रल हॉल आहे। सेंट्रल हॉलमध्ये संयुक्त बैठक बसते आणि संयुक्त बैठकीत लोकसभेचं प्राबल्य असतं, लोकसभेची सदस्य संख्या जास्त असते। मग साधारण बहुमताने पास होणाऱ्या विधेयकांसाठी संयुक्त बैठकीचं काय मित्रांनो? प्रावधान आहे। कशाचं प्रावधान आहे? संयुक्त बैठकीचं काय मित्रांनो? प्रावधान आहे। पण विशेष बहुमताने आणि विशेष प्लस अर्ध्या राज्यांच्या संमतीने या विधेयक या 2 म्हणजे कलम 368 मध्ये कशाचं प्रावधान नाही? कशाचं प्रावधान नाही मित्रांनो? संयुक्त बैठकीचं प्रावधान नाही। आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठक भरलेली आहे। आतापर्यंत किती वेळा संयुक्त बैठक भरली आहे मित्रांनो? 3 वेळा संयुक्त बैठक भरलेली आहे, ते आपण डिस्कस करणार आहोत पुढे। चला मित्रांनो, पुढे जाऊया। पुढचा महत्वाचा पॉइंट आपण डिस्कस करूया। आता विशेष बहुमत म्हणजे काय? पहिली क्वेश्चन समजून घ्या मित्रांनो। विशेष बहुमत म्हणजे काय? कलम 368 मध्ये येणार। कलम 368 मध्ये काय येणार मित्रांनो? विशेष बहुमत। थोडंसं समजून घ्या मित्रांनो, इम्पॉर्टन्स डाटा चालू आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, IMP डाटा आहे मित्रांनो। कलम 368 मध्ये काय? बरोबर आहे, विशेष बहुमत म्हणजे कमीत कमी 50% लोक उपस्थित पाहिजे। गणपूर्ती किती पाहिजे? 50%।
50% म्हणजे लोकसभेचा आणि राज्यसभेचे जे एकूण सदस्य संख्या असतील त्याच्यापैकी त्या दिवशी मिनिमम 50% लोक काय पाहिजे मित्रांनो, उपस्थित पाहिजे. आणि जे उपस्थित राहणार त्याच्यापैकी 203 लोकांनी मतदान केलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ 66% लोकांनी काय केलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे विधेयक पास होतं त्या विधेयकाला म्हणतात विशेष बहुमताने पास होणारं विधेयक. त्या विधेयकाला काय म्हणतात मित्रांनो, विशेष बहुमताने पास होणारं विधेयक. आणि याच्यामध्ये संयुक्त बैठकीचं प्रावधान नाही. लक्षात ठेवायचं मित्रांनो, याच्यामध्ये संयुक्त बैठकीचं प्रावधान नाही. पुढे जाऊन एकदम अफलातून क्वेश्चन चालू करणार आहोत, अफलातून ट्रिक्स माध्यमातून आपण चालू करणार आहोत मित्रांनो. तिसरा आहे मित्रांनो, विशेष बहुमत प्लस अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची संमती. आता विशेष बहुमत कळालं, 50% लोक उपस्थित पाहिजे, 66% लोकांनी काय केलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यामध्ये साधारण बहुमताने ते पास झालं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण, जर तुम्हाला या तिसऱ्या गोष्टीचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर ते आहे मित्रांनो जीएसटी बिल. केंद्रामध्ये विशेष बहुमताने पास झालं पाहिजे आणि राज्यामध्ये साधारण बहुमताने काय झालं पाहिजे, पास झालं पाहिजे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जीएसटी विधेयक आलं, आता सेंट्रल गव्हर्नमेंटने पास केलं आणि महाराष्ट्रामध्ये जर हे विधेयक आलं मित्रांनो, जीएसटी विधेयक, तर महाराष्ट्राचे जेवढे आमदार आहेत त्याच्यापैकी 10% आमदार उपस्थित पाहिजे, 10% आमदार उपस्थित पाहिजे. आणि जे उपस्थित आहेत त्याच्यापैकी 50% लोकांनी काय केलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. तर ते विधेयक साधारण बहुमताने काय होतं, पास होतं. चला मित्रांनो, हे एकदम बेसिक इंट्रोडक्शन केलं आपण. आता आपण खऱ्या अर्थाने संविधान संशोधन कसं झालं, कोणत्या वेळेस झालं, ते सर्व बाबतीत आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. हे तुमचं झालं बेस, हे झाला तुमचा बेस मित्रांनो. आता महत्वाचं आहे संविधान संशोधन. ठीक आहे, आता काय नाव टाकायचं मित्रांनो, संविधान संशोधन. पहिली घटना दुरुस्ती मित्रांनो, काय टाकायचं, पहिली घटना दुरुस्ती टाकायची. आवाज येतोय, समजत आहे मित्रांनो, चालायचं. गुड मॉर्निंग सरजी. बघा काय म्हणणार, पहिली घटना दुरुस्ती. आता सर्व घटना दुरुस्त्या एका खाली एक ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. पुस्तकात वाचून ट्रिक्सच्या माध्यमातून समजणार नाहीत. बघा मित्रांनो, पहिली घटना दुरुस्ती जमीन ॲक्विजिशन, भूमी अधिग्रहण कायदे, लँड ॲक्विजिशन ऍक्ट ने पास करण्यात आला. जमीन सुधारणा कायदे किंवा जमीन अधिग्रहण कायदे पहिल्या घटना दुरुस्तीत काय करण्यात आले मित्रांनो, करण्यात आले. बघा, सरकारला रस्ते बांधायचे असतात, रोड बांधायचे असतात, कालवे बांधायचे असतात. त्याच्यासाठी सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी, प्रायव्हेट जमिनी विकत घ्यावे लागतात. या जमिनी विकत घेण्यासाठी जे कायदे केले जातात त्या कायद्यांना, ते कायदे करण्याचे अधिकार कितव्या घटना दुरुस्तीत आले, पहिल्या घटना दुरुस्तीत आले मित्रांनो. कितव्या घटना दुरुस्तीत आले, पहिल्या घटना दुरुस्तीत त्या कायदे करण्याचे अधिकार काय झाले मित्रांनो, आले. मग तुम्ही म्हणाल की सर, आता जसं की आपला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, समृद्धी महामार्ग जो स्थापन झालाय मित्रांनो, बरोबर आहे, त्याच्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. एखाद्या जागेवर रेल्वे टाकायचं असेल तर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याव्या लागतील. याच्यासाठी सरकारला जे कायदे करावे लागतात हे पहिल्या घटना दुरुस्तीत झालंय मित्रांनो. कितव्या घटना दुरुस्तीत झालंय, पहिल्या घटना दुरुस्तीत झालंय 1951 साली. आणि या घटना दुरुस्तीत 9व परिशिष्ट जोडलं गेलं मित्रांनो. कितवं परिशिष्ट जोडलं गेलं, 9व परिशिष्ट जोडलं गेलं. आता मग लक्षात ठेवायचं, आज संविधानामध्ये 12 परिशिष्ट आहेत मित्रांनो. आज संविधानामध्ये किती परिशिष्ट आहेत मित्रांनो, परत एकदा सांगतो, इम्पॉर्टन्स आहे. आज या संविधानामध्ये किती परिशिष्ट आहेत मित्रांनो, 12 परिशिष्ट आहेत. प्रत्येक परिशिष्ट परीक्षेत विचारतात, पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं. मग 12च्या 12 परिशिष्ट लक्षात ठेवण्याची अफलातून ट्रिक सांगतो मित्रांनो. 12च्या 12 परिशिष्ट लक्षात ठेवण्याची अफलातून ट्रिक सांगतो मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 12 परिशिष्ट कशी लक्षात ठेवायची, 12 परिशिष्ट कशी लक्षात ठेवायची मित्रांनो, लक्ष द्या, अतिशय सोपं आहे मित्रांनो. प्रवेश काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रवेश, प्रवेश, रामा, रामा, आसू, आसू आणि भाका. प्रवेश, रामा, आसू, भाका. 10 शब्द, 9 शब्द झाले मित्रांनो. काय शब्द झाले, परत थोडस मोठं लिहितो, दिसत नसेल तुम्हाला स्क्रीनवरती, परत मोठं लिहितो. प्रवेश, प्रवेश, रामा, रामा, आसू, आसू आणि भाका. लक्षात ठेवायचं मित्रांनो. ही ट्रिक्स काय सांगते, पहिले 9 परिशिष्ट, प्रवेश, रामा, आसू, भाका. 10वं आहे मित्रांनो पक्षांतर बंदी. 10वं परिशिष्ट काय मित्रांनो, पक्षांतर बंदी. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही वाद झाला तो पक्षांतर बंदीचा, तुम्हाला सर्वांना माहित असेल. आता शिवसेनेचा जो काही कांड झाला तो पक्षांतर बंदी संदर्भात आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून 10वं परिशिष्ट पण महत्वाचं आहे. 10वं परिशिष्ट पक्षांतर बंदी मित्रांनो, काय आहे, पक्षांतर बंदी आहे. त्याच्यानंतर 11वं परिशिष्ट मित्रांनो, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 11वं परिशिष्ट मित्रांनो, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. मग ग्रामपंचायत, त्याचा बॉस पंचायत समिती, त्याचा बॉस जिल्हा परिषद. या आहेत मित्रांनो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 12व्या परिशिष्टामध्ये आहेत मित्रांनो शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 12व्या परिशिष्टात काय मित्रांनो, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. मग शहरी स्थानिक स्वराज्यामध्ये जर बघाल तर नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका असेल, अशा 3 गोष्टींचा समावेश शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेत होतो. सो ट्रिक्स काय लक्षात ठेवायची मित्रांनो, परत एकदा सांगतो. प्रवेश, रामा, आसू, भाका
काय पोरांनो, प्रवेश रामा सुभाका पक्षांतर ग्रामीण आणि शहरी 12 परिशिष्ट तुमचे लक्षात आले मित्रांनो. या ट्रिक्सच्या माध्यमातून 12 परिशिष्ट तुमचे काय होतील मित्रांनो, लक्षात राहतील. मग प्र म्हणजे काय मित्रांनो, प्रदेश. प्र म्हणजे काय मित्रांनो, प्रदेश. भारताची जमीन जेवढी काही आहे तिचा समावेश पहिल्या परिशिष्टात आहे मित्रांनो, प्रदेश. ठीक आहे, युनियन स्टेट आणि टेरिटरीज, बरोबर आहे. भारताचा सर्व काही प्रदेश पहिल्या परिशिष्टात आहे मित्रांनो. दुसऱ्या परिशिष्टात आहे मित्रांनो वेतन, कोणाला किती सॅलरी आहे, संचित निधीमधनं काय, हे सर्वांचा समावेश दुसऱ्या परिशिष्टात आहे मित्रांनो, वेतन. बरोबर आहे, समजतंय मित्रांनो, कमेंट करत राहा, समजतंय. वेतन. तिसऱ्या परिशिष्टात आहे मित्रांनो शपथ, तू नाही जेवली तर मी पण नाही जेवणार, ही जी शपथ अशी नाही हा. ठीक आहे, आपल्या गोपनीयतेची शपथ, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री जी गोपनीयतेची शपथ घेतात त्या शपथचा समावेश तिसऱ्या परिशिष्टात आहे मित्रांनो. कितव्या परिशिष्टात आहे, तिसऱ्या परिशिष्टात शपथचा समावेश आहे मित्रांनो. चौथ्या परिशिष्टात आहे राज्यसभा, लक्षात ठेवायचंय, चौथ्या परिशिष्टात आहे राज्यसभा. पाचव्या परिशिष्टात आहे मित्रांनो मागासवर्गीय. काय मित्रांनो, मागासवर्गीय लक्षात ठेवायचं मित्रांनो. सहाव्या परिशिष्टात आहे अनुसूचित जाती जमाती SC ST. सहाव्या परिशिष्टात काय मित्रांनो, अनुसूचित जाती जमाती SC ST लक्षात येते मित्रांनो. आठव्या परिशिष्टात आहे सूची. भारतीय संविधानामध्ये 3 सूचींचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सूची असतील, राज्य सूची असतील आणि समवर्ती सूची असतील मित्रांनो. केंद्र सूची असतील, राज्य सूची असतील आणि समवर्ती सूची असतील. जसे केंद्र सूचीत आहे त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. राज्य सूचीत जे विषय असतात त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असतो आणि समवर्ती सूचीत जे विषय असतात त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्राचा आणि राज्याचा दोघांचा असतो मित्रांनो. चलायचं मित्रांनो, पुढे जाऊया मित्रांनो. लक्ष द्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. त्याच्यानंतर भा म्हणजे काय मित्रांनो, भाषा. भारतीय संविधानामध्ये भाषा आहेत मित्रांनो. कितव्या परिशिष्टामध्ये आहेत, आठव्या परिशिष्टामध्ये आहेत मित्रांनो. कितव्या परिशिष्टामध्ये आहेत, आठव्या परिशिष्टामध्ये आहेत मित्रांनो. आणि आठव्या परिशिष्टामध्ये ज्या भाषा आहेत त्या सुरुवातीला तुम्ही बघाल तर 14 भाषा होत्या मित्रांनो, नंतर 8 वाढल्या, आता झाल्यात मित्रांनो 22 भाषा. भारतीय संविधानामध्ये किती भाषांचा समावेश आहे मित्रांनो, आठव्या परिशिष्टात किती भाषांचा समावेश आहे, 22 भाषांचा आज काय मित्रांनो समावेश आहे. कोणत्या घटनादुरुस्तीत कोणती भाषा आली, कसं लक्षात ठेवायचं, ट्रिक्सच्या माध्यमातून आपण सर्व पुढे डिस्कस करणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर आहे कायदे, जमीन सुधारणा कायदे, 9वी घटनादुरुस्ती, 9वं परिशिष्ट मित्रांनो. कायदे काय मित्रांनो, कायदे, 9वी घटनादुरुस्ती, पहिली घटनादुरुस्ती, 9वं परिशिष्ट काय मित्रांनो, कायदे. सो ही ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही आपण पहिली घटनादुरुस्ती लक्षात ठेवली तर या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही 12च्या 12 परिशिष्ट काय करू शकतात, लक्षात ठेवू शकतात मित्रांनो. या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही 12च्या 12 परिशिष्ट काय करू शकतात, लक्षात ठेवू शकतात. ट्रिक्स लिहून घेणार आहात मित्रांनो. ट्रिक्स इम्पॉर्टन्स आहे. परीक्षेत एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार. पहिल्या परिशिष्टात काय, दुसऱ्या परिशिष्टात काय, तिसऱ्या परिशिष्टात काय, आठव्या परिशिष्टात काय, लक्षात ठेवायचे मित्रांनो. सो ट्रिक्स काय सांगितली, प्रवेश रामा सुभाका पक्षांतर ग्रामीण आणि शहरी. प्रवेश रामा सुभाका पक्षांतर ग्रामीण आणि शहरी. बाजूला होतोय, ऍप्लिकेशन मध्ये स्क्रीनशॉट बसणार नाही, व्यवस्थित लिहून घ्यायची. बाजूला होतोय, पॉज करायचंय, आता पॉज करू नका, सेकंड टाइम जेव्हा बघाल तेव्हा पॉज करा. पॉज करायचे आणि व्यवस्थित लिहून घ्यायचे. प्रवेश रामा सुभाका पक्षांतर ग्रामीण आणि शहरी. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं मित्रांनो पुढे. सो ही झाली पहिली घटनादुरुस्ती. 9वं परिशिष्ट ऍड करण्यात आलं मित्रांनो. कितवं परिशिष्ट ऍड करण्यात आलं, 9वं परिशिष्ट ऍड करण्यात आलं मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरी घटनादुरुस्ती 1952 मध्ये झाली. दुसरी घटनादुरुस्ती, लोकसभा सदस्य संख्या 2.5 लाखामाग 1 सदस्य करण्यात आला. 2.5 लाखामाग किती सदस्य करण्यात आला मित्रांनो, 1 आमदार, 1 लोकसभा सदस्य, 1 खासदार. 2.5 लाख लोकसंख्येमाग काय करण्यात आला, निवडण्यास सुरुवात झाली. ठीक आहे, कितव्या घटनादुरुस्तीनुसार, दुसऱ्या घटनादुरुस्तीनुसार. आपलं संविधान 10 लाख लोकांमागे एक बनलेलं होतं, 1 सदस्य निवडून जात होता. मात्र खासदार हा 2.5 लाख लोकांमाग 1 सदस्याची निवडण्यास काय झाली, सुरुवात झाली मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो. चालायचं मित्रांनो. दुसरी घटनादुरुस्ती इम्पॉर्टन्स नाहीये. आता पुढची महत्वाची घटनादुरुस्ती मित्रांनो, 5वी घटनादुरुस्ती. कितवी घटनादुरुस्ती मित्रांनो, 5वी. तिसरी आणि चौथी महत्वाची नाहीये मित्रांनो. 1955 5वी घटनादुरुस्ती. 1955 IMP टॉपिक चालू आहेत मित्रांनो. परीक्षेला हेच प्रश्न पुन्हा पुन्हा येणार, लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज नाही. पुढे जाऊन ट्रिक्स, ज्या घटनादुरुस्तीना ट्रिक्सची गरज आहे त्या हप्लातून ट्रिक्सच्या माध्यमातून सांगणार. लक्ष द्या मित्रांनो. राष्ट्रपतींना ही शक्ती देण्यात आली की राज्याचं नाव, सीमा याच्या संदर्भात राज्य विधेयक मंत्रिमंडळात जे विधेयक पाठवलं जाईल
त्याचा कालावधी निश्चित करण्यात यावा. म्हणजे एखाद्या राज्याचं नाव बदलायचे, सीमा बदलायची आहे, बरोबर आहे, त्याच्यासाठी जे विधेयक असेल आणि ते विधेयक राज्य विधिमंडळात पाठवलं, आपल्या महाराष्ट्रात पाठवलं, तर महाराष्ट्राने त्या विधेयकावर किती दिवसाच्या आत निर्णय घ्यावा याचा अधिकार राष्ट्रपतींना करण्यात आला आहे मित्रांनो. तो राज्याच्या नाव भाषा संदर्भात जर 5वं घटना दुरुस्ती आहे मित्रांनो. कितवी घटना दुरुस्ती आहे? 5वी घटना दुरुस्ती आहे. याची पीडीएफ मी तुम्हाला सेंड करू देईल, टेन्शन घेऊ नका. पण पीडीएफ नुसती पीडीएफ महत्वाची नाही, त्याचं अंडरलाईन करणं पण महत्वाचं आहे. सो 5वी घटना दुरुस्ती क्लिअर आहे मित्रांनो. चालायचं मित्रांनो, 5वी घटना दुरुस्ती क्लिअर आहे. चला मित्रांनो पुढची घटना दुरुस्ती घेऊया. पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो. आता 7वी घटना दुरुस्ती मित्रांनो. कितवी घटना दुरुस्ती? 7वी घटना दुरुस्ती. अतिशय सोपं आहे लक्षात ठेवणं. 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली मित्रांनो. कितवी घटना दुरुस्ती करण्यात आली? 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1956 मध्ये. आणि या 7व्या घटना दुरुस्तीनुसार, कितवी घटना दुरुस्ती मित्रांनो? 7व्या घटना दुरुस्तीनुसार अतिशय सोपं आहे. 7चे दुप्पट किती होतात? 7चे दुप्पट किती होतात? 14. तर 14 राज्यांची निर्मिती करण्यात आली. किती राज्यांची निर्मिती करण्यात आली? लक्षात ठेवणं सोपं आहे. 7व्या घटना दुरुस्तीत 14 राज्य. 7चे दुप्पट काय मित्रांनो? 14. 7चे दुप्पट काय? 14. 14 राज्यांची काय करण्यात आली मित्रांनो? निर्मिती करण्यात आली. आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. लक्षात ठेवायचंय परीक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रशासित प्रदेश महत्वाचे आहेत. 6 केंद्रशासित प्रदेशांची काय करण्यात आली? निर्मिती करण्यात आली मित्रांनो. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्याच्यात मुंबई एक प्रांत राज्य होतं मित्रांनो. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. कितवी घटना दुरुस्ती? 14वी घटना. 7वी घटना दुरुस्ती मित्रांनो. 14 हा क्वेश्चन लक्षात ठेवा मित्रांनो. आता बघा अजून एक महत्वाचं, ज्यावेळेस 6 राज्यांची आणि 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली, 1956 ची गोष्ट सांगतो मित्रांनो. आपल्या संविधानामध्ये भाषा 14 होत्या. लक्षात ठेवायचं मित्रांनो. संविधानात भाषा किती होता? 14. भाषा किती होता मित्रांनो? 14. राज्य किती होते आपल्या संविधानात? राज्य किती होते आपल्या देशामध्ये? राज्य किती होते? 14 होते मित्रांनो. आणि भाषा 14, राज्य 14 आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण 14, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश पण किती मित्रांनो? 14. आता न्यायाधीश चेंज झालेले आहेत. पुस्तकामध्ये तुम्हाला 31 सापडतील, 31 नाही आहेत. मला शोधून सांगा, नाही तर सायंकाळच्या लेक्चर मध्ये 100% सांगेन. चालायचं मित्रांनो. म्हणजे 1956 मध्ये जो विचार करणार तर 14 राज्य निर्माण झाले, 14 भाषा होत्या संविधानामध्ये सुरुवातीला आणि 14 सर्वोच्च न्यायालयाचे काय होते? न्यायाधीश होते. लक्षात ठेवणं सोपं आहे मित्रांनो. चालायचं 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो, या वर्षी थोडंसं परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं आहे. भारताचा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर अंदमान निकोबार. अंदमान निकोबार तो हा भारताचा काय होता मित्रांनो? पहिला केंद्रशासित प्रदेश होता. काय होता मित्रांनो? अंदमान निकोबार भारताचा काय होता? पहिला केंद्रशासित प्रदेश होता. समजतंय मित्रांनो काय म्हणतोय? आता पुढची एक ट्रिक्स लक्षात ठेवायची मित्रांनो. ही ट्रिक्सचं नाव टाकून ठेवा. ट्रिक्स महत्वाची आहे मित्रांनो. ट्रिक्स महत्वाची आहे. काय मित्रांनो? HMT मग. HMT मग, बाथरूम मधला मग. HMT मग. अशी 6 राज्य आहेत मित्रांनो, जी सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश होती, नंतर यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला मित्रांनो. ही 6 राज्य अशी आहेत मित्रांनो. ही ट्रिक्स थोडीशी वरती लिहितो. ही ट्रिक्स थोडीशी वरती लिहितो मित्रांनो. HMT मग हे लिहिलं असेल तुम्ही, अपेक्षा आहे मला. आता 7वी घटना दुरुस्ती. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो. HMT मग. HMT मग. HMT मग ही जी ट्रिक्स सांगते मित्रांनो, अशी ट्रिक्स आहे जी आधी केंद्रशासित प्रदेश होते, नंतर यांना पूर्ण राज्याचा काय मिळाला मित्रांनो? दर्जा मिळाला. पूर्ण राज्याचा काय मिळाला? दर्जा मिळाला. H फॉर हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश होता, आता राज्य आहे. M फॉर मणिपूर. M फॉर काय मित्रांनो? मणिपूर. T फॉर त्रिपुरा. 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 M फॉर मेघालय. 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 बरोबर आहे. A फॉर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. आणि G फॉर गोवा. अशी राज्य ही आहेत 6 राज्य जी आधी केंद्रशासित प्रदेश होती, नंतर यांना पूर्ण राज्याचा काय मिळाला मित्रांनो? दर्जा मिळाला. पूर्ण राज्याचा काय मिळाला मित्रांनो? दर्जा मिळाला. या ट्रिक्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. मग ट्रिक्स लिहून ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? विचार वरती काय लक्षात टाकायचंय मित्रांनो? ट्रिक्स. ट्रिक्स लक्षात ठेवायची. काय लागायचं मित्रांनो? की सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश, नंतर पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशी लक्षात ठेवायसाठी काय वापरणार? HMT कम. HMT मग. HMT नावाची पूर्वीची फेमस कंपनी होती. हिंदुस्तान मशीन टूल्स नावाची कंपनी होती. HMT चे घड्याळ यायची. लक्षात ठेवा मित्रांनो. सो HMT मग क्लिअर आहे मित्रांनो. चालायचं पुढे. कमेंट करत राहा मित्रांनो, सांगत राहा. चालायचं पुढे. ही ट्रिक्स लिहिली लक्षात राहील. कमेंट करत राहा मित्रांनो. काही डाऊट असेल तर पुढचा टॉपिक घेऊया मित्रांनो. पुढचा टॉपिक घेऊया
वही पेन पेन्सिल घेऊन बसायचे, पाण्याची बाटली सकाळी उठल्या उठल्या हेच करायचे मित्रांनो. त्याच्यानंतर 8वी घटना दुरुस्ती मित्रांनो. कितवी घटना दुरुस्ती? परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची मित्रांनो 8वी घटना दुरुस्ती मित्रांनो. कितवी घटना दुरुस्ती? 8वी घटना दुरुस्ती. आता आरक्षणाच्या संदर्भात आहे. आता बघा लक्ष द्या मित्रांनो, 8वी घटना दुरुस्ती 1960 मध्ये आरक्षणाच्या संदर्भात आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या समाजामध्ये 2 प्रकारचं आरक्षण आहे मित्रांनो. समाजामध्ये किती प्रकारचं आरक्षण आहे? 2 प्रकारचं आरक्षण आहे. एक आहे मित्रांनो राजकीय आरक्षण, एक काय मित्रांनो? राजकीय आरक्षण. एक काय? राजकीय आरक्षण. आणि एक काय मित्रांनो? सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण. एक काय मित्रांनो? सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे मित्रांनो. शैक्षणिक आरक्षण आहे. 2 प्रकारचं आरक्षण आपल्याला पाहण्यास मिळेल मित्रांनो. म्हणजेच काय? काही मतदारसंघ SC ST ला काय असतात मित्रांनो? रिझर्व्ह असतात. काही मतदारसंघ SC ST ला रिझर्व्ह असतात. त्याला म्हणतात मित्रांनो राजकीय आरक्षण. काय म्हणतात मित्रांनो? राजकीय आरक्षण. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान निर्माण केलं 1950 मध्ये, तेव्हा SC ST ला आणि अँग्लो इंडियनला आरक्षण किती वर्षासाठी देण्यात आलं होतं? 10 वर्षासाठी देण्यात आलं होतं मित्रांनो. किती वर्षासाठी देण्यात आलं होतं? 10 वर्ष देण्यासाठी देण्यात आलं होतं. मात्र 1950 पासून दर 10 वर्षानंतर वाढवण्यात आलं. 60 मध्ये वाढवलं, 70 मध्ये वाढवलं, 80 मध्ये वाढवलं, 90, 2000, 2010, 2020 मध्ये पण वाढवलं. आता SC ST चं आरक्षण 2030 पर्यंत कंटिन्यू करण्यात आलंय मित्रांनो. कुठपर्यंत करण्यात आलंय? 30 पर्यंत करण्यात आलंय. ते आहे मित्रांनो सामाजिक आरक्षण. काही लोक आरक्षणाच्या विरोधात बोलतात, काही लोक म्हणतात आरक्षण हटलं पाहिजे, काही लोक म्हणतात आरक्षणाच्या सपोर्ट मध्ये बोलतात. मित्रांनो सरकारला आता जर आरक्षण हटवायचं असेल तर पहिल्यांदा हे आरक्षण हटवता येईल. आणि बाबासाहेबांनी हे आरक्षण फक्त 10 वर्षासाठी दिलं होतं मित्रांनो. म्हणजे काही मतदारसंघ SC ST ला रिझर्व्ह असतात, तिथं कुठलाही ओपनचा ओबीसीचा कॅन्डिडेट उभा राहू शकत नाही. फक्त SC आणि ST चाच कॅन्डिडेट उभा राहू शकतो. आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये SC ST साठी रिझर्व्ह मतदारसंघ 3 आहेत मित्रांनो. SC ST साठी रिझर्व्ह मतदारसंघ लोकसभेसाठी सांगतोय मित्रांनो 3 आहेत. काय लक्षात ठेवायचंय? 3 लोकसभेसाठी आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो दीपाचा नंदू. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? दीपाचा नंदू म्हणजे दिंडोरी, पालघर आणि नंदुरबार हे 3 मतदारसंघ असे आहेत मित्रांनो जे SC ST ला काय आहेत? रिझर्व्ह आहेत. ठीक आहे. लोकसभेला SC ST ला काय आहेत मित्रांनो? रिझर्व्ह आहेत. तो दीपाचा नंदू पाठ करून टाकायचे. दीपाचा नंदू. दिंडोरी, पालघर, नंदुरबार जवळपास आमच्या नाशिकच्या आजूबाजूला 3 मतदारसंघ आहेत. दिंडोरी आणि पालघर. दिंडोरी तर नाशिक मध्येच आहे. पालघर नावाचा वेगळा मतदारसंघ आणि नंदुरबार नावाचा वेगळा मतदारसंघ मित्रांनो. ठीक आहे. असे 3 मतदारसंघ SC ST ला काय आहेत मित्रांनो? रिझर्व्ह आहेत. सर्वोच्च न्यायालयाचं स्टेटमेंट आहे. आता SC ST ला सामाजिक जे आरक्षण असतं, नोकरीमध्ये जे आरक्षण असतं ते रद्द होऊ शकत नाही मित्रांनो. ते रद्द होऊ शकत नाही. पण सरकारने याच्यावर लवकरच विचार करत आहे. सरकार याच्यावर क्रीम लेअर लावतंय. काय लावतंय मित्रांनो? क्रीम लेअर. काय लावतंय मित्रांनो? क्रीम लेअर. ठीक आहे. तो क्रीम लेअर म्हणजे काय मित्रांनो? जसं की तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर नॉन क्रीम लेअर काढतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे जसं ओबीसीला नॉन क्रीम लेअर आहे, म्हणजे तुमचं उत्पन्न एका लिमिट पेक्षा वरती असेल तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील. जसं नॉन क्रीम लेअर आहे तसं SC ST ला पण नॉन क्रीम लावा. सरकार याचा उद्देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं हे स्टेटमेंट आहे मित्रांनो. सो 8वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची मित्रांनो. एक मोबाईल नंबर पाठ करायचा आहे जो आपल्याला सर्व घटना, तो मोबाईल नंबर आपल्याला सर्व घटना दुरुस्त्या आरक्षणाच्या संदर्भात सांगेल. कोणत्या संदर्भात सांगेल मित्रांनो? आरक्षणाच्या संदर्भात सांगेल. सो 2 प्रकारचं आरक्षण असतं मित्रांनो. क्लिअर आहे इथपर्यंत? 2 प्रकारचं आरक्षण असतं मित्रांनो SC ST साठी. एक राजकीय आरक्षण असतं, एक सामाजिक आरक्षण असतं. आपल्याला ही जी 8वी घटना दुरुस्ती झाली मित्रांनो 60 पासून ते 70 पर्यंत, 1960 पासून ते 1970 पर्यंत 10 वर्षासाठी SC ST चं आरक्षण किती वर्षासाठी वाढवण्यात आलं? 10 वर्षासाठी वाढवण्यात आलं. मग पहिला मोबाईल नंबर असा पाठ करून टाकायचा मित्रांनो 8 पुढे येणार आहे मित्रांनो 823 असं. ठीक आहे. पुढे मोबाईल नंबर येणार आहे मित्रांनो. 8वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? SC ST च्या आरक्षणाच्या संदर्भात आहे मित्रांनो. SC ST च्या आरक्षणाच्या संदर्भात आहे. चालायचं मित्रांनो. आणि या घटना दुरुस्तीमध्ये अँग्लो इंडियन पण महत्वाचं आहे मित्रांनो. अँग्लो इंडियन पण महत्वाचं आहे. अँग्लो इंडियन म्हणजे काय मित्रांनो? आई इंडियन आणि वडील फॉरेनर. याच्यापासून जे बाळ जन्माला येतं त्या बाळाला काय म्हणतात? अँग्लो इंडियन म्हणतात. ठीक आहे. महत्वाचं काय मित्रांनो की भारतामध्ये असे आपण भारतीय संस्कृती अशी, आपण विदेशातली दुसऱ्या घरातली पोरगी केली तरी अभिमानाची गोष्ट असते. आपली पोरगी दुसऱ्या समाजामध्ये, दुसऱ्या जातीमध्ये, दुसऱ्या देशात दिली तर ती आपल्याला आवडत नाही, बरोबर आहे? मग जर आपण फॉरेनरची एखादी पोरगी करून आणली तर आपल्या न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये सर्व काही दाखवतात. पण आपली पोरगी फॉरेन मध्ये लग्न करून गेली तर हे काय होणार नाही? आवडणार नाही मित्रांनो. मग तीच गोष्ट आहे. मग जे मुलांनी, ज्या स्त्रियांनी विदेशी पुरुषांबरोबर लग्न केले त्यांचे मुलं बाळांना भारतामध्ये खूप प्रॉब्लेम होते. म्हणून त्यांच्यासाठी वेगळं रिझर्वेशन देण्यात आलं होतं 1950 मध्ये. ठीक आहे. अँग्लो इंडियन साठी
आणि लोकसभेमध्ये तुम्ही बघाल तर 2 अँग्लो इंडियन निवडले जायचे, विधानसभेत 1 अँग्लो इंडियन निवडले जायचे. इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 2020 मध्ये हे अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन काढून टाकण्यात आलं आहे. 2020 मध्ये अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन काय करण्यात आलंय मित्रांनो, काढून टाकण्यात आलेलं आहे. चालायचं मित्रांनो, समजतं इथपर्यंत मी काय सांगतोय. चालायचं मित्रांनो, 2020 मध्ये आयएमपी टॉपिक आहे मित्रांनो अँग्लो इंडियन. 2020 मध्ये अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन काय करण्यात आलंय, काढून टाकण्यात आलेलं आहे. चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो. सर्व टॉपिक एका खाली एक लिहायचे. त्याच्यानंतर 9वी घटना दुरुस्ती मित्रांनो. 9वी घटना दुरुस्ती 1960 लक्षात ठेवायचं. आता 9वी घटना दुरुस्ती लक्षात राहिली की माझ्या डोळ्यासमोर नवरात्र येते मित्रांनो. 9वी घटना दुरुस्ती म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर काय येते मित्रांनो, नवरात्र. 9वी घटना दुरुस्ती म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर काय येते मित्रांनो, नवरात्र. मग मला एक सांगा मित्रांनो, नवरात्र सर्वात जास्त कुठं साजरी केली जाते? नवरात्र सर्वात जास्त साजरी केली जाते मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये. बरोबर आहे की नाही? कुठं साजरी केली जाते मित्रांनो नवरात्र? पश्चिम बंगालमध्ये. नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं मित्रांनो, पश्चिम बंगाल. मग लक्षात काय ठेवायचंय, बेरुबाडी नावाचा एक प्रदेश होता मित्रांनो. बेरुबाडी नावाचा एक प्रदेश होता, तो पश्चिम बंगालमध्ये काय करण्यात आला, सामील करण्यात आला बांगलादेशमधनं, आजच्या बांगलादेशमधनं. मग कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, बघा ही आपली भारत माता, ही आपली भारत माता, उसे कुछ नहीं आता. लक्ष द्या मित्रांनो, ही आपली भारत माता, उसे कुछ नहीं आता. बरोबर आहे. तर लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, हा भारत मातेचा हा जो पूर्वीचा हाच आजचा बांगलादेश, पूर्वीचा पूर्व बंगाल. या पूर्व बंगालमधनं मित्रांनो एक जिल्हा आपल्या भारतामध्ये, एक प्रदेश आपल्या भारतामध्ये काय करण्यात आला होता, सामील करण्यात आला होता. कोणता प्रदेश मित्रांनो, बेरुबाडी नावाचा प्रदेश आपल्या भारतामध्ये काय करण्यात आला होता, सामील करण्यात आला होता पश्चिम बंगालमध्ये. कुठे सामील करण्यात आला होता मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये. मग पश्चिम बंगालमध्ये सामील करण्यात आला म्हणजेच किती घटना दुरुस्ती, 9वी घटना दुरुस्ती. पश्चिम बंगालमध्ये खालीलपैकी नवरात्र सर्वात जास्त साजरी केली जाते, म्हणून नवरात्र बरोबर 9वी घटना दुरुस्ती, नवरात्र बरोबर 9वी घटना दुरुस्ती. डोकं लावायचं मित्रांनो. अशा पद्धतीने या 9व्या घटना दुरुस्तीमध्ये पश्चिम बंगालमध्ये काहीतरी झालं, एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी 90% तुमचा मॅटर काय होणार आहे मित्रांनो, क्लोज होणार आहे. समजतंय मित्रांनो, काय करतोय कसं करतोय लक्षात येत असेल मित्रांनो. चला मित्रांनो पुढे जाऊया, पुढचा टॉपिक घेऊया मित्रांनो. आयएमपी टॉपिक चालू आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टन्स चालू आहे मित्रांनो. लक्ष द्या मित्रांनो. पुढची घटना दुरुस्ती इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो 10वी. इथं मी तुम्हाला 2 घटना दुरुस्ती कव्हर होऊन जातील. इथं तुमचे किती घटना दुरुस्त्या कव्हर होऊन जातील मित्रांनो, 2 घटना दुरुस्त्या कव्हर होऊन जातील. लक्ष द्या मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आता पुढची महत्वाची घटना दुरुस्ती म्हणजे 10वी घटना दुरुस्ती. किती घटना दुरुस्ती मित्रांनो, 10वी घटना दुरुस्ती. आता 10वी घटना दुरुस्ती काय सांगते बघा, दादरा नगर हवेली भारतामध्ये सामील झाली मित्रांनो. काय सामील झाली, दादरा नगर हवेली भारतामध्ये काय झाली मित्रांनो, सामील झाली. आता लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, तुम्ही म्हणाल तरी 10वी घटना दुरुस्ती दादरा नगर हवेली भारतात सामील झाली, लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, सेकंदाचं काम आहे. एक ट्रिक सांगतो मित्रांनो, एक छोटंसं डोकं सांगतो, एक कथा सांगतो. माझे मित्राचे आजोबा वयाच्या 61व्या वर्षी मतदान करत असताना वारले मित्रांनो. काय सांगतो, माझ्या मित्राचे आजोबा वयाच्या 61व्या वर्षी मतदान करत असताना वारले. आता एखाद्या व्यक्तीचं बेडरूम वरती मेला, बेडरूम मध्ये मेला, तर पलंगावर मेला, बेडवर मेला, तर कोणी लक्ष देणार नाही, म्हणजे न्यूज मध्ये मीडियामध्ये येणार नाही सर्वसामान्य व्यक्ती. पण जर एखादा व्यक्ती मतदान करत असताना मतदान पेटीजवळ वारला, तर सर्व न्यूजपेपर मध्ये त्याची बातमी काय होईल, छापून येईल. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक हायपोथेटिकल डाटा, वयाच्या 61व्या वर्षी मतदान करत असताना माझे मित्राचे आजोबा काय झाले, वारले मित्रांनो. ठीक आहे, मतदान पेटीजवळ. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये ती बातमी न्यूज मध्ये आली मित्रांनो. आणि आपण त्यांची दशक्रियाविधी माहिती ना, हिंदू धर्मामध्ये एक दशक्रियाविधी नावाचा प्रकार असतो. दशक्रियाविधी म्हणजे 10 दिवसाचा कार्यक्रम. दशक्रियाविधी ही दादरा नगर हवेलीमध्ये केली. जसं अनेक दशक्रियाविधी आमच्या नाशिकमध्ये करायला येतात, त्याच पद्धतीने दशक्रियाविधी मित्रांनो दादरा नगर हवेलीला केली. म्हणजे इथं तुमच्या 2 घटना दुरुस्त्या काय होतात मित्रांनो, क्लिअर होतात मित्रांनो. या ट्रिकच्या माध्यमातून माझे मित्राचे आजोबा वयाच्या 61व्या वर्षी मतदान करत असताना वारले, आणि त्यांची दशक्रियाविधी, त्यांचं 10वं आपण कुठे केलंय मित्रांनो, दादरा नगर हवेलीला केलंय मित्रांनो. कुठे केलेलं आहे, दादरा नगर हवेलीला केलं. इथं तुमच्या 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या मित्रांनो. दशक्रियाविधी म्हटलं की 10वी घटना दुरुस्ती, दशक्रियाविधी म्हटलं की 10वी घटना दुरुस्ती. आणि 10वी घटना दुरुस्तीत काय सामील झालं, दादरा नगर हवेली भारतात काय झालं मित्रांनो, सामील झालं. 10व्या घटना दुरुस्तीत दादरा नगर हवेली भारतात काय झालं मित्रांनो, सामील झालं. आणि पुढचं म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. 61वी घटना दुरुस्ती मतदानासाठी आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे. 61वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे मित्रांनो, मतदानासाठी आहे, मतदानासाठी आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. पूर्वी मतदानाचं वय 21 वर्ष होतं. पूर्वी मतदानाचं वय किती वर्ष होतं, 21 वर्ष होतं. 61व्या घटना दुरुस्तीने किती वर्ष करण्यात आलं, 18 वर्ष करण्यात आलं. आणि आता 21 वर्ष कशासाठी आहे, लग्न करण्यासाठी.
21 वर्ष कशासाठी आहे? लग्न करण्यासाठी. मग मला एक सांगा, देश चालवणं अवघड की घर चालवणं अवघड? घर चालवायला जास्त मॅच्युरिटी लागते की देश चालवायला जास्त मॅच्युरिटी लागते? ऑफकोर्स तुम्हाला घर चालवायला जास्त मॅच्युरिटी लागते. लग्नाचं वय उशीर आहे, देश चालवायला कमी मॅच्युरिटी लागते. मित्रांनो समजते? मित्रांनो मी काय म्हणतोय समजते? क्लिअर आहे? सो 61वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे? मतदानासाठी आहे. मित्रांनो कशासाठी आहे? मतदानासाठी आहे. चालायचं मित्रांनो पुढे. समजते? कमेंट करत राहा मित्रांनो. समजते? प्रत्येकाने कमेंट करत राहा. का मोबाईल ठेवून दिलाय, फक्त लावून दिलाय? सरांनी सांगितलंय लाईव्ह लेक्चर करायचंय म्हणून फक्त ठेवून दिलाय? नाही ना. चालायचं. मला काहीतरी मेसेज करत राहा, मला कळेल नक्की तुम्ही खरंच अभ्यास करताय. या ट्रिक्स तुम्हाला कळत असतील, मी कोणत्या पद्धतीने सांगतोय. सो इथं तुमच्या 2 घटना दुरुस्त्या कव्हर झाल्यात मित्रांनो. बाकीच्या लोकांनी आज विशेष असं काही हे आहे का, आज सर एकही कमेंट करायची नाहीये, असं काही लोकांनी शपथ खाल्लेली आहे वाटतं. ठीक आहे, चला मित्रांनो पुढे जाऊया. इम्पॉर्टन्स टॉपिक चालू आहे. 9वी घटना 10वी घटना दुरुस्ती झाली मित्रांनो. या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला 2 घटना दुरुस्त्या समजल्या. यस सुप्रिया मॅम समजतंय? यस अंडरस्टँड. इथं तुम्हाला 2 घटना दुरुस्त्या समजल्या. 61वी आणि 10वी. मित्राचे आजोबा वयाच्या 61व्या वर्षी मतदान करत असताना वारले आणि त्यांची दशक्रियाविधी आपण कुठे केली? दादरा नगर हवेलीला केली मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो. यस सर यस. चला पुढे जाऊया सर, काही हरकत नाही. आता 12वी घटना दुरुस्ती मित्रांनो. कितवी घटना दुरुस्ती? 12वी. 12वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची मित्रांनो. 12व्या घटना दुरुस्तीत गोवा आणि दीव दमण भारतात सामील झालं मित्रांनो. 12व्या घटना दुरुस्तीत काय झालं मित्रांनो? 11वी महत्वाची नाहीये. 12व्या घटना दुरुस्तीत मित्रांनो 1962 साली झाली 12वी घटना दुरुस्ती. तर मित्रांनो गोवा आणि दीव दमण भारतात काय झालं? सामील झालं. आता लक्षात कसं ठेवायचं? गोवा आणि दीव दमण भारतात सामील कसं झालं? 12वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. नाना पाटेकरांचा अब तक 56 पाहिलाय मित्रांनो. अब तक 56 पाहिलाय तुम्ही? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, नाना पाटेकरांचा अब तक 56 पिक्चर पाहिला असेल अशी अपेक्षा आहे मला. तर मग काय लक्षात ठेवायचं? अब तक 56 ची शूटिंग गोव्यात झाली. काय लक्षात ठेवायची मित्रांनो? अब तक 56 ची शूटिंग, अब तक 56 ची शूटिंग गोव्यात झाली मित्रांनो. लक्षात ठेवायचे. अब तक 56 ची शूटिंग गोव्यात झाली. गोव्यात झाली या गोव्यामध्ये झाली. वाटेवर कसं लिहा. अब तक 56 ची शूटिंग काय झाली मित्रांनो? गोव्यात झाली. लक्षात ठेवा. अब तक 56 ची शूटिंग गोव्यात झाली. आता 56 आणि 12 2 लिहून टाकायचे. अब तक 12 56 ची शूटिंग गोव्यात झाली मित्रांनो. अब तक 12 56 ची शूटिंग गोव्यात झाली. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं तुमच्या 2 घटना दुरुस्त्या क्लिअर होतील मित्रांनो. या ट्रिक्सच्या माध्यमातून तुमच्या किती घटना दुरुस्त्या क्लिअर होतील मित्रांनो? 2. एक 12वी घटना दुरुस्ती आणि एक 56वी घटना दुरुस्ती मित्रांनो. 12वी घटना दुरुस्ती सांगते गोवा भारतामध्ये सामील. 12वी घटना दुरुस्ती सांगते मित्रांनो गोवा भारतामध्ये सामील. लक्षात आलं मित्रांनो? 12वी घटना दुरुस्ती सांगते गोवा भारतामध्ये सामील. आणि गोवा ज्यावेळेस भारतामध्ये सामील झालं मित्रांनो, गोवा केंद्रशासित प्रदेश होता. आपण ऑलरेडी लिहिलंय बघा HMT. मग या ट्रिक्स मध्ये केंद्रशासित प्रदेश गोवा काय होता मित्रांनो? केंद्रशासित प्रदेश होता. 12व्या घटना दुरुस्तीत गोवा जेव्हा भारतात सामील झाला त्यावेळेस गोवा केंद्रशासित प्रदेश होता मित्रांनो. आणि पुढची 56वी घटना दुरुस्ती गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. गोवा पूर्ण राज्याचा काय मिळाला मित्रांनो? दर्जा. राज्याचा दर्जा मिळाला. ट्रिक्स लक्षात आली मित्रांनो. सो या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही गोव्याच्या संदर्भात 2 घटना दुरुस्त्या लक्षात ठेवू शकतात मित्रांनो. नाना पाटेकरांचा अब तक 56 लक्षात ठेवायचा आहे. अब तक 56 ची शूटिंग गोव्यात झाली. मग काय लक्षात ठेवायचे? अब तक 12 56 ची शूटिंग गोव्यात झाली. म्हणजे 12व्या घटना दुरुस्तीनुसार गोवा भारतात सामील मित्रांनो. 12व्या घटना दुरुस्तीनुसार गोवा भारतात सामील मित्रांनो. आणि 56व्या घटना दुरुस्तीनुसार गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मित्रांनो. गोव्याला काय मित्रांनो? पूर्ण राज्याचा दर्जा. समजतंय मित्रांनो काय करतोय? कशा पद्धतीने चालू आहे? लक्षात आलंय? बाजूला होतोय. ट्रिक्स लिहून घ्यायची मित्रांनो. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स आहे. अब तक 56 ची शूटिंग गोव्यात झाली. अब तक 56 च्या ऐवजी काय लिहायचं मित्रांनो? 12 56. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? 12 56. चालायचं मित्रांनो. चला नेक्स्ट घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढची ट्रिक्स घेऊया मित्रांनो. चला आता 13वी आणि 14वी घटना दुरुस्ती आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे मित्रांनो. 1962 मध्ये 13 आणि 14 अशा 2 घटना दुरुस्त्या झाल्या मित्रांनो. ही आहे मित्रांनो 1962 मध्ये 13वी घटना दुरुस्ती आणि 1962 मध्ये ही आहे मित्रांनो 14वी घटना दुरुस्ती. 1962 मध्ये 13 आणि 14वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. आता 14 फेब्रुवारीला काय असतं मित्रांनो? काय असतं 14 फेब्रुवारीला? हनुमान जयंती असते का? 14 फेब्रुवारीला काय असतो? व्हॅलेंटाईन डे असतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. व्हॅलेंटाईन डे असतो 14 फेब्रुवारीला. लक्षात ठेवायचं व्हॅलेंटाईन डे असतो 14 फेब्रुवारीला. हनुमान जयंती नसते. बरोबर आहे? मग लक्षात काय ठेवायचंय? आता अतिशय सोपं आहे. व्हॅलेंटाईन डे ला तिला घेऊन पॉंडिचेरीला गेलो. व्हॅलेंटाईन डे ला तिला घेऊन पॉंडिचेरीला गेलो. म्हणजेच
14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असतो. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असतो आणि व्हॅलेंटाईन डे हा पॉंडिचेरीशी संदर्भात आहे. व्हॅलेंटाईन म्हणजे 14 फेब्रुवारी म्हणजे 14वी घटना दुरुस्ती ही व्हॅलेंटाईनची संदर्भात आहे, म्हणजेच पॉंडिचेरीच्या संदर्भात आहे. सो 14व्या घटना दुरुस्तीनुसार पॉंडिचेरी भारतामध्ये सामील मित्रांनो, लक्षात ठेवायचे. 14व्या घटना दुरुस्तीनुसार पॉंडिचेरी भारतामध्ये काय मित्रांनो, सामील. मग लक्षात ठेवायचं, व्हॅलेंटाईन डे ला घेऊन तिला घेऊन कुठे गेलो, पॉंडिचेरीला गेलो. आता आमच्या नाशिकहून नाही गेलो तर मी काय केलं मित्रांनो, नागालँडहून गेलो होतो. आगल्या दिवशी नागालँडला होतो, दुसऱ्या दिवशी पॉंडिचेरीला होतो. मी कसं लक्षात ठेवतो मित्रांनो, आगल्या दिवशी नागालँडला होतो, दुसऱ्या दिवशी पॉंडिचेरीला होतो. आगल्या दिवशी नागालँडला होतो, दुसऱ्या दिवशी काय होतं मित्रांनो, पॉंडिचेरीला होतो. क्लिअर आहे मित्रांनो. आगल्या दिवशी नागालँडला होतो, दुसऱ्या दिवशी काय होतं मित्रांनो, पॉंडिचेरीला होतो. म्हणजे आगल्या दिवशी म्हणजेच काय, 13वी घटना दुरुस्ती मित्रांनो. 13व्या घटना दुरुस्तीनुसार नागालँड भारत राज्याचा दर्जा देण्यात आला. नागालँडला कशाचा दर्जा देण्यात आला, राज्याचा काय देण्यात आला मित्रांनो, दर्जा देण्यात आला. 14व्या घटना दुरुस्तीनुसार पॉंडिचेरी भारतात सामील. 13व्या घटना दुरुस्तीनुसार नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि 14व्या घटना दुरुस्तीनुसार पॉंडिचेरी भारतात सामील. समजतंय मित्रांनो. चला लक्षात ठेवायचे, व्यवस्थित स्क्रीनशॉट लिहून घ्यायचे. 13व्या घटना दुरुस्तीनुसार नागालँडला राज्याचा दर्जा, 14व्या घटना दुरुस्तीनुसार पॉंडिचेरी भारतात सामील. पॉंडिचेरी म्हटलं की व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी तुम्हाला काय झाला पाहिजे, आठवला पाहिजे मित्रांनो. चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो. आता हे महत्वाचं नाहीये. 15वी घटना दुरुस्ती मित्रांनो. 15वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. 15व्या घटना दुरुस्तीत काय झालं मित्रांनो, 1963 ला झाली. सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते त्यांचं निवृत्तीचं वय 62 वरनं 65 करण्यात आलं मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय किती करण्यात आलं मित्रांनो, 62 वरनं किती करण्यात आलं, 65 वर्ष करण्यात आलं मित्रांनो. लक्षात येतंय मित्रांनो. चलायचं पुढे, पुढची घटना दुरुस्ती घेऊया मित्रांनो. पुढची घटना दुरुस्ती घेऊया. IMP टॉपिक चालू आहेत. एवढ्या घटना दुरुस्त्या जरी केल्या तर तुम्हाला काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. 21वी घटना दुरुस्ती 1967, 21वी घटना दुरुस्ती 1967. बरोबर आहे. आता आपण एक ट्रिक सांगितली. सांगा भाषा कोणत्या परिशिष्टामध्ये आहेत मित्रांनो, भाषा कोणत्या परिशिष्टामध्ये आहेत, कोणत्या परिशिष्टामध्ये आहेत मित्रांनो, 8व्या परिशिष्टामध्ये. आताच एक ट्रिक्स बघितली आपण, काय, प्रवेश रामा सुभाका, प्रवेश रामा सुभाका, पक्षांतर बंदी आणि ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. सो भाषा कितव्या परिशिष्टात आहेत मित्रांनो, 8व्या परिशिष्टामध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं 8व्या परिशिष्टामध्ये भाषा होत्या, मात्र सुरुवातीला परिशिष्टामध्ये किती भाषा होत्या, 14 भाषांचा समावेश होता. 15वी भाषा म्हणून सिंधी भाषेचा भारताच्या 8व्या परिशिष्टात काय करण्यात आला, समावेश करण्यात आला. कोणती भाषा, सिंध प्रांतामध्ये जी बोलली जायची, सिंधी लोक जी बोलतात ती होती सिंधी भाषा. आता या जगात असा माणूस जन्माला आलेला नाही जो सिंधीकडनं माल घेईल आणि मारवाडीला विकेल आणि मध्ये कमिशन कमेल. असा या जगात माणूस जन्माला आलेला नाही. जहाना जाय बैलगाडी वहा जाय मारवाडी, जो न देखे रवी वो देखे कवी. बरोबर आहे. म्हणजे सिंधी लोक व्यापार करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. बरोबर आहे की नाही. मग मी कसं लक्षात ठेवतो, आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये, जुन्या जमान्यामध्ये तुम्ही बघाल तर आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये कोणाच्या घरी कोणाच्या लग्नात जायचो तर आपण आहेर करण्याची प्रथा होती, गिफ्ट करण्याची किंवा काही पैसे देण्याची प्रथा होती आणि जनरली 11 रुपये 21 रुपये दिले जायचे. तर मी लक्षात ठेवतो मित्रांनो, 21 रुपयात सिंधी शिकलो. मी कसं लक्षात ठेवतो मित्रांनो, 21 रुपयात सिंधी शिकलो, सिंधी भाषा शिकलो. 21 रुपयात काय शिकलो मित्रांनो, सिंधी शिकलो. ठीक आहे मित्रांनो. आपल्या जनगणमनामध्ये सिंधचा समावेश होता, त्याच्याऐवजी आपण सिंधू करून घेतला. बरोबर आहे मित्रांनो. सो 21 रुपयाचं सिंधी शिकलो. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे 21व्या घटना दुरुस्तीनुसार काय सामील झालं, सिंधी सामील झालं. बरोबर आहे मित्रांनो. आता आज आपण कोणाच्या लग्नात जातो, तर तुम्हाला माहित असेल की आज आपण काहीतरी गिफ्ट घेऊन जातो, गिफ्ट पॅक करतो, रॅप करतो आणि घेऊन जातो. बरोबर आहे. पूर्वी पैसे लिहिण्याची प्रथा होती. 2 लोक नवरदेवकडचे नवरीकडचे बसलेले असायचे आणि पैसे लिहिण्याची काय होती, प्रथा होती. पण त्याच्यापासूनही 100-150 वर्ष जुने जाल तर वेगळी एक प्रथा होती मित्रांनो. कोणाच्या लग्नात गेल्यानंतर पैसे कसे द्यायचे याच्यासाठी एक वेगळी प्रथा होती. ज्यावेळेस महर्षी धोंडो केशव कर्वे आपण शिकणार आहोत त्यावेळेस त्या प्रथेबद्दल पण चर्चा करणार आहोत. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ती प्रथेचा वापर विधवा विवाहासाठी कसा करून घेतला होता यासाठी पण आपण पुढे जाऊन काय करणार आहोत मित्रांनो, चर्चा करणार आहोत. चालायचं मित्रांनो. सो 21 रुपयात सिंधी शिकलो. किती रुपयामध्ये सिंधी शिकलो मित्रांनो, 21 रुपयात सिंधी शिकलो. समजतंय मित्रांनो. काही डाऊट, काही शंका नाही. पुढे जाऊया मित्रांनो. जास्त वेळ नाही घेणार, पटापट संपूया मित्रांनो तुमचं. आता 22वी घटना दुरुस्ती. आसामला मेघालय पासून काय करण्यात आलं मित्रांनो, वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं. 1969 22वी घटना दुरुस्ती.
आसाम पासून मेघालय वेगळं राज्य काय करण्यात आलं, निर्माण करण्यात आलं मित्रांनो. 22वी घटना दुरुस्ती, आसाम पासून मेघालय नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली. 63वी घटना दुरुस्ती मित्रांनो, SC ST चा 1963 मध्ये 63 का लिहितोय मी, 1969 मध्ये मित्रांनो 23वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती, SC ST चं आरक्षण पुन्हा 10 वर्षासाठी काय करण्यात आलं, वाढवण्यात आलं. 70 ते किती, 80. 70 ते किती मित्रांनो, 80. मग एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, बाबासाहेबांनी 1950 मध्ये जे संविधानात SC ST ला जे आरक्षण दिलं होतं ते 10 वर्षासाठी दिलं होतं. किती वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत. किती वर्षापर्यंत दिलं होतं मित्रांनो, 10 वर्षापर्यंत. 50 ते किती, 60. बाबासाहेबांनी संविधानाचं जे आरक्षण दिलं होतं, SC ST चं जे आरक्षण दिलं होतं ते फक्त 10 वर्षासाठी होतं मित्रांनो. 1950 ते किती, 60 पर्यंत. बरोबर आहे. 60 मध्ये 1960 पासून ते 1970 पर्यंत वाढवण्यात आलं. कितवी घटना दुरुस्ती मित्रांनो, 8वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती होती, 8वी घटना दुरुस्ती होती. आठवतं का, 8वी घटना दुरुस्ती होती. 8व्या घटना दुरुस्ती ते 60 पासून 70 पर्यंत वाढवण्यात आलं. त्याच्यानंतर पुन्हा 1970 पासून ते 1980 पर्यंत वाढवण्यात आलं मित्रांनो. कितवी घटना दुरुस्ती, 23वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती मित्रांनो, 23वी घटना दुरुस्ती. आता या 23व्या नंतर पुन्हा 80 मध्ये पुन्हा एक घटना दुरुस्ती होईल, 90 पर्यंत वाढेल. 90 मध्ये परत एक घटना दुरुस्ती होईल, 2000 पर्यंत वाढेल. 2000 मध्ये परत एक घटना दुरुस्ती होईल, 2010 पर्यंत वाढेल. 2010 मध्ये परत एक घटना दुरुस्ती होईल, 2020 पर्यंत वाढेल. आणि 2020 पासून पुन्हा 2030 पर्यंत SC ST चं आरक्षण काय होणार आहे मित्रांनो, वाढणार आहे. तर हा मोबाईल नंबर आपल्याला पाठ करायचा आहे मित्रांनो. पुढे पुढे जसं जाऊ तसं हा मोबाईल नंबर तुमच्या लक्षात राहील मित्रांनो. हे लिहून घ्यायचे, सेकंड टाइमला व्यवस्थित लिहून घ्यायचे. परीक्षेच्या आगल्या दिवशी 2 दिवस 4 दिवस, परीक्षेच्या 8 दिवस कुठलंही पुस्तक वाचायचं नाही. फक्त आपण दिलेल्या नोट्स, आपण बनवलेल्या ट्रिक्स एवढेच काय करायचे मित्रांनो, वाचायचे. चला मित्रांनो पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. 26वी घटना दुरुस्ती, राज्यांची पेन्शन बंद झाली. राजांची बरं का, राज्यांची नाही. भारतामध्ये जे राजे होते 552 च्या आसपास राजे होते. भारतामध्ये किती राजे होते, राजा महाराजा जे होते ना, राजा महाराजा जे होते ते भारतामध्ये 552 राजे होते. याच्यापैकी जवळजवळ 512 राजे भारतात सामील झाले होते. बरोबर आहे. शाहू महाराज असतील, पटियाला असतील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असतील, इंग्रजांच्या काळामध्ये हे 512 राजे होते, 552 राजे होते. त्याच्यापैकी जवळजवळ 512 राजे भारतात काय झाले होते मित्रांनो, सामील झाले होते. बदल्या त्यांना आपण काय सांगितलं की तुम्हाला पेन्शन देण्यात येईल, तुम्हाला हजारो रुपये काय करण्यात येईल, देण्यात येतील. तुम्ही तुमचं आयुष्य आरामात जीवन जगू शकतात. मात्र पुढे जाऊन इंदिरा गांधींनी यांचं पेन्शन काय केलं, बंद केलं. आपलं बघून भिकारी पाकिस्तानने पण पेन्शन बंद केलं होतं, पण लई मोठा कांड झाला होता भिकाऱ्यांवरती. पाकिस्तानने जेव्हा पेन्शन बंद केलं तर लई मोठे कांड झाला होता. तो आपण केव्हा तरी शिकणार आहोत मित्रांनो. प्रत्येक गोष्ट आपलं फॉलो करायला जातात. वेगळा देश निर्माण केला, आज भीक मागताय. चालायचं मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो. 1900 कितवी घटना दुरुस्ती मित्रांनो, कितवी घटना दुरुस्ती, 26वी घटना दुरुस्ती. राजांचं पेन्शन काय करण्यात आलं मित्रांनो, बंद करण्यात आलं. पुढचा घटना दुरुस्ती मित्रांनो, 28वी घटना दुरुस्ती. IPS चे अधिकार कमी करण्यात आले मित्रांनो. 28वी घटना दुरुस्ती. पूर्वी IPS हे राजा महाराजांपेक्षा कमी जीवन नव्हते जगत. ठीक आहे, आपण म्हणतो नाही का, तू काय कलेक्टर लागून गेला का, बरोबर आहे. तर IAS IPS ह्या लोकांची पूर्वी आयुष्य आरामाचं जीवन जगायचे, तर मग यांचे IPS चे अधिकार काय करण्यात आले, कमी करण्यात आले 28व्या घटना दुरुस्तीत. मी कसं लक्षात ठेवतो मित्रांनो, रामभाऊ वयाच्या 28व्या वर्षी IPS झाला. मी कसं लक्षात ठेवतो, ट्रिक्स काय सांगतो, रामभाऊ वयाच्या 28व्या वर्षी IPS झाला. म्हणजे 28वी घटना दुरुस्ती ही IPS संदर्भात आहे. 28वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे मित्रांनो, IPS संदर्भात आहे. चालायचं मित्रांनो, पुढे चालायचं मित्रांनो. 28वी घटना दुरुस्ती, IPS चे अधिकार काय करण्यात आले, कमी करण्यात आले. चला मित्रांनो पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. 30वी घटना दुरुस्ती. 30वी घटना दुरुस्ती 1972 मध्ये आली मित्रांनो. 30वी घटना दुरुस्ती 1972 मध्ये आली मित्रांनो. काय सांगितलंय बघा, 30वी घटना दुरुस्ती 1972. सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या अधिकारांच्या संबंधी गोष्टीसाठी 20,000 रुपयाची अनामत रक्कम बंद केली. पूर्वी सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात कुठलीही केस टाकायची असेल तर 20,000 रुपये डिपॉझिट रक्कम काय करावी लागायची मित्रांनो, भरावी लागायची. किती डिपॉझिट रक्कम भरावी लागायची, 20,000 रुपये डिपॉझिट रक्कम भरावी लागायची. ती काय करण्यात आली मित्रांनो, रद्द करण्यात आली. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भाषा, सुप्रीम कोर्टची लँग्वेज कोणती असेल मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात कोणत्या लँग्वेज मध्ये, न्यायालय मध्ये कोणत्या लँग्वेज मध्ये चालत असेल, सर्वोच्च न्यायालय चालतं इंग्लिश मध्ये. कोणत्या भाषेत चालतं सर्वोच्च न्यायालय मित्रांनो, लक्षात ठेवायचं. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज इंग्लिश मध्ये चालतं. ही 20,000 रुपयाची डिपॉझिट रक्कम ही 30व्या घटना दुरुस्तीत काय करण्यात आली मित्रांनो, रद्द करण्यात आली. चला मित्रांनो पुढे जाऊया, पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा टॉपिक घेऊया.
ठीक आहे मित्रांनो. 31वी घटना दुरुस्ती मित्रांनो, लोकसभेच्या जागा ह्या 525 वरनं 545 करण्यात आल्या. आता 2026 मध्ये पुन्हा लोकसभेच्या जागा वाढणार आहे. त्याच्यासाठी नवीन संविधानाचं काम, संसदेचं कामकाज पण काय मित्रांनो आपलं चालू आहे मित्रांनो. सो 31वी घटना दुरुस्ती मित्रांनो, लोकसभेच्या जागा 525 वरनं 545 करण्यात आल्या. लोकसभेच्या जागा 525 वरनं 545 करण्यात आल्या. लिहून घ्यायच्यात मित्रांनो व्यवस्थित. पुढचा शेवटची घटना दुरुस्ती आज आपल्याला बघायची मित्रांनो, 36वी घटना दुरुस्ती. मग उद्या सकाळी जेव्हा भेटू किंवा सायंकाळी जेव्हा भेटू, इथून पुढे घटना दुरुस्त्या काय करूया मित्रांनो, कंटिन्यू करूया. तो 36वी घटना दुरुस्ती, सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला मित्रांनो. सिक्कीमला पूर्ण राज्याचा काय देण्यात आला, दर्जा देण्यात आलाय मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर इथपर्यंत. आता पुढचा महत्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, मी आधी सांगतोय की आपल्याकडे याचे आम्ही 300 IMP टॉपिक बनवले आहेत मित्रांनो, जे येणाऱ्या ग्रुप सी, ग्रुप बी साठी, कंबाईन साठी 300 IMP टॉपिक बनवलेत मित्रांनो. त्याच्यातला हा एक टॉपिक होता घटना दुरुस्त्या. असे 300 टॉपिक, आणि कुठला टॉपिक कसा ट्रिक्सने अभ्यास करायचा, कुठल्या टॉपिकवर कुठला क्वेश्चन येतो, या सर्व क्वेश्चनचा अभ्यास करून, कारण की कंबाईन पास होण्यासाठी मिनिमम 10 पुस्तकं वाचावे लागतील मित्रांनो, आणि तुमच्याकडे एवढा वेळ नाहीये 10 पुस्तकं वाचण्यासाठी. सो मी काय केलेले, 300 IMP टॉपिक बनवलेत, प्लस त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला पूर्ण एका वर्षाचं करंट मिळणार आहे मित्रांनो. पूर्ण एका वर्षाचं काय मिळणार आहे, करंट प्लस मॅथ रिझनिंग मिळणार आहे मित्रांनो. पूर्ण मॅथ प्लस रिझनिंग मिळणार आहे. म्हणजे जर त्या पद्धतीने जरी अभ्यास केला तुम्ही मित्रांनो, तरी तुमचा 55 ते 60 मार्क कुठं जाणार नाहीत. हा माझा शब्द आहे मित्रांनो. माझ्या पद्धतीने जरी अभ्यास केला तरी 55 ते 60 मार्क कुठं जाणार आहेत मित्रांनो. मागच्या कंबाईन मध्ये, ओबीसी मध्ये ओव्हरऑल महाराष्ट्र फर्स्ट रँक आपला विद्यार्थी मित्रांनो. मागच्या कंबाईनचा परत सांगतो, मागच्या कंबाईनचा ओव्हरऑल महाराष्ट्र फर्स्ट रँक महाराष्ट्रात ओबीसी मध्ये आपला विद्यार्थी आहे. ठीक आहे, दीपक सूर्यवंशी म्हणून. तो सांगायचा उद्देश कळतोय मित्रांनो तुम्हाला, की आपण प्रत्येक टॉपिक प्रॉपर वेने करणार. पुढच्या जर हे 300 टॉपिक तुम्ही आमच्या पद्धतीने IMP टॉपिक आहेत, याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतो, हे 300 टॉपिक केले आणि त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही आमच्या टेस्ट दिल्या, तर आम्हाला हे समजतं की तुमचा कुठला टॉपिक वीक आहे, कुठला टॉपिक स्ट्रॉंग आहे, वीक टॉपिकवर कसं काम करायचं, कुठला टॉपिक रिव्हिजनची गरज आहे, कुठला टॉपिकच्या फक्त नोट्स वाचण्याची गरज आहे. एवढं जरी केलं तर तुमचा येणाऱ्या 30 एप्रिलला जो प्रीचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुमचा 90% 55 ते 60 मार्क येणार म्हणजे येणार. सो नॉर्मल फी मध्ये याचे ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत मित्रांनो. काही लोकांना जॉईन करायचं असेल तर तुमचं नेहमी स्वागत आहे मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.